गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. 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 महात्मा फुले कडगुंचा महात्मा फुले कटगुण सातारा. महात्मा फुले कटगुण सातारा. महात्मा फुले कटगुण सातारा. महात्मा फुले कटगुण सातारा. राजे शाहू महाराज कागल कोल्हापूर. राजे शाहू महाराज कागल कोल्हापूर. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. धोंडो केशव कर्वे शेरवली रत्नागिरी. रायगड रत्नागिरी होते. जैतापूर प्रकल्प इथे आहे. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर जीवतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्र समाज सुधारक वृत्तपत्र काढले. केसरी या वृत्तपत्राचे संपादक. पुण्यात डेक्कन युनियन सोसायटीची स्थापना. महात्मा फुले गुलामगिरी शेतकऱ्यांचे आसुडे ग्रंथ लिहिले. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली. 200. स्वामी दयानंद सरस्वती वेदों की ओर चलो. स्वामी दयानंद सरस्वती वेदांकडे परत चला. स्वामी दयानंद सरस्वती वेदाकडे परत चला. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरातमधील टंकारा येथे 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला. मूळ गाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी. आर्य समाज स्थापना है ना. स्वामी दयानंद सरस्वती मूळशंकर अंबाशंकर तिवारी. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज स्थापना. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई येथे केली. नंतर समाजाचे मुख्यालय लाहोर येथे स्थापन करण्यात आले. आर्य समाजाची स्थापना वेदांचे प्रसारण करणे व वैदिक तत्त्वज्ञानाचे पुनर्जीवन करणे यासाठी होला. वेदांकडे चला संदेश जनतेला लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ सत्यार्थ प्रकाश. स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्र कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन. शाहू महाराज दिन. सामाजिक न्याय 26 जून. सामाजिक न्याय दिन 26 जून. 1874. सामाजिक न्याय दिन छत्रपती शाहू महाराज. कागल कोल्हापूर. शाहू महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणता दिन म्हणून साजरा करता येतो? सामाजिक न्याय दिन 26 जून 1874. कागल कोल्हापूर. आणि कोणता गोपाळ गणेश आगरकर. कटगुण सातारा. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. भाई कटगुण सातारा महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. शाहू महाराज प्रमुख नेते शाहू महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते आणि महत्त्वाचे समाजसुधारक होते. जन्म 26 जून 1874. कागल येथे घाटगे घराण्यात झाले. मूळ नाव यशवंत. 6 मे 1922 मुंबई येथे मृत्यू. 2 एप्रिल 1894. 2 एप्रिलला राज्यारोहण झाले व कोल्हापूर 26 जुलै 1902 कोल्हापूर संस्थांना शासकीय नोकरीत 50% आरक्षण दिले म्हणून आरक्षणाचे जनक म्हणून ओळखतात. आंबेडकरांच्या मुकनायक वृत्तपत्रावर इंग्लंडमधील शिक्षणास मदत केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे यांनी जात आणि धर्मांतर या पुस्तकात उपेक्षित न भेवसावणाऱ्या समस्यांना शोध घेतला. त्यांनी 1906 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची सुरुवात करण्यात आली. दलितांना फायदा मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे एक प्रसिद्ध अभ्यासक सुद्धा होते. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले? 1920. माणगाव परिषद.
मूकनायक आहे, माणगाव परिषद आहे. याला 2000 किती याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. 2000 मूकनायक माणगाव परिषद आहे. आणि इथेच काय मूकनायक माणगाव परिषद या ठिकाणी जानेवारी 1923 रोजी मूकनायक वृत्तपत्राची स्थापना B.R. आंबेडकर यांनी केली. मूकनायकाचे पहिले अधिकृत संपादक पांडुरंग नंदराम भटकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली वृत्तपत्रे बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत, समता. मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. शाहू महाराजांचा जन्म 26 जूनला जन्म झाला त्यांचा. छत्रपती शाहू कागल कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराज कागल कोल्हापूर 26 जून. कमान शिकार रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज कोल्हापूर येथे झाला आणि ते महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ होते. 1919 मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील आपला कंबाऊ शिका स्वावलंबी योजनेच्या त्याद्वारे मागासलेल्या जाती आणि अल्पसंख्याक गटांनी शिक्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थापना 4 ऑक्टोबर 1919. ठिकाण काले. 1924 मुख्यालय सातारा. ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य. बोधचिन्ह वटवृक्ष. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना. सेवा सदन रमाबाई रानडे. सेवा सदन रमाबाई स्थापना रमाबाई रानडे यांनी केली होती. त्या तिच्या पहिल्या अध्यक्ष झाल्या. रमाबाई या भारतातील महिला चळवळीत प्रेरणा स्त्रियांच्या समस्येच्या वाचा फोडण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लबची मुंबईत स्थापना केली. आणि हिंदू लेडीज क्लब पुण्यातील सेवा सदन या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांनी भूषवले. पुण्यातील मुलींसाठी हुजूर पागा शाळेची स्थापना केली. आत्मवृत्त आमच्या आयुष्यातील काही आठवणी. न्यायमूर्ती रानडे द्वारे स्थापित संस्था. पुणे सार्वजनिक सभा. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी. गोपाळकृष्ण गोखले भारत सेवक समाज. 1905. शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केला. 1906. 26 जूनला हे आहे कागल सातारा यांचा जन्म आहे. 1967 शाहू महाराज यांनी उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात कोल्हापूर संस्थानात सर्वात मोठा कापड निर्मिती प्रकल्प हाती घेतला. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स व गिरणीची स्थापना त्यांनी केली. या प्रकल्पासाठी कोल्हापूर संस्थानात शाहू महाराज यांनी विस्तीर्ण जागा, पाण्याचे तळे आणि तब्बल 50,000 रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले होते. 1895 रोजी शाहू महाराज यांनी कोल्हापूर शाहूपुरी नावाची गुळाची बाजारपेठ सुरू केली. 1895 ते 1906. इंडस्ट्रीला बहुत चालना दिली पाहिजे. देख रहा है पॉवर होता है. 1907 साली शाहू महाराज यांनी कुस्तीसाठी कोल्हापुरात खासबाग मैदानाची पायाभरणी केली. दक्षिणेत वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना कोणी केली. महात्मा बसवेश्वर. दक्षिणेत जो साउथ में वीरशैव लिंगायत संप्रदाय वीरशैव लिंगायत संप्रदाय. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या गावात झाला. लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक होते. सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह कुठे केला. काळारामध्ये. चौदार तळे महाड सत्याग्रह. 20 मार्च
1927ची गोष्ट आहे. 20 मार्च 1927ची गोष्ट आहे. 20 मार्च 1927ची गोष्ट आहे. 20 मार्च 1927. महाड सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळे सत्याग्रह सूचना घेता येईल म्हणून सत्याग्रह केला. काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी नेतृत्वाच्या इसवी काळाराम मंदिर 1930. काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक 1930मध्ये केला आहे. महाराष्ट्र राज्यात नाशिक शहरातील अस्पृश्यांना काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी सत्याग्रह केला. महर्षी कर्वे यांनी येथील विधवेशी विलग्न केला. शारदा सदन. महर्षी कर्वे शारदा सदन. महर्षी कर्वे शारदा सदन. महिलांसाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी कर्वे यांनी 1907 मध्ये पुण्यात महिला विद्यालयाची स्थापना केली. 1907 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि स्वतः विधूर म्हणून विधवेशी पुनर्विवाह केला. कर्वे विधवाच्या शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते. महर्षी कर्वे यांनी सदाशिव पेठ पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. महर्षी कर्वे यांनी शिक्षण उत्तेजक मंडळी स्थापना केली. शारदा सदन पंडिता रामाबाई. सेवा सदन पंडिता रामाबाई. मुक्ती सदन पंडिता रामाबाई. अनाथ बालिकाश्रम पंडिता रामाबाई. शारदा सदन पुणे 1889. शारदा सदन पुणे 1889. शारदा सदन. शारदा सेवा मुक्ती. स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजचे पुण्यातील जे फर्ग्युसन कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना या थोर राष्ट्रभक्तांनी केली. वरील सर्व बामण शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक. बामण शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक. फर्ग्युसन कॉलेज पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आहे आणि मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेज आहे. त्यावेळी बॉम्बेचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावावरून ठेवण्यात आले. बामण, श्रीमान आपटे, बाळ गंगाधर टिळक, विष्णुदत्त चिपळूणकर, महादेव बल्लाळ, जाम जोशी आणि गोपाळ गणेश आगरकर. टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर 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 टेंभू कराड सातारा यांनी 1895 फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. पहिले मुख्याध्यापक बामण हरी आपटे या सर्वांनी मिळून 1884 मध्ये पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका होऊन सावित्रीबाई फुले. 1832. 3 जानेवारी 1832 यांचा जन्म झालेला आहे. पंडित रामाबाई. शारदा सदन, सेवा सदन, मुक्ती सदन आणि अनाथ बालिकाश्रम. जन्म 3 जानेवारी 1831. नायगाव सातारा. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी असे म्हटले जाते. सावित्रीबाई त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. या दोघांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाडा 1 जानेवारी 1848 नवीन वर्ष पुणे भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले मुलींसाठी आणि समाजातील बहिष्कृत घटकांसाठी शिक्षण प्रदान करण्यात अग्रेसर होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. मराठी व्याकरणाचे पाणिनी दादा पांडुरंग तर्खडकर. हे आत्मवृत्त त्यांचे आहे. आत्मचरित्र त्यांचे आत्मवृत्तचे आहे. हे मराठी व्याकरणावर लेखक आणि समाजसुधारक होते. मानवधर्म सभा, परमहंस सभा या 1841 परमहंस 1849 या संस्थांची स्थापना त्यांनी केली. ज्ञानप्रसारक सभा 1848. ज्ञानप्रसारक सभा 1848. परमहंस सभा 1800. प्रार्थना समाज 1867. आत्माराम पांडुरंग तर्खडकर या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. दादा पांडुरंग तर्खडकर प्रार्थना समाजाचे अर्धही होते. श्रीमंत नाथीवंत दामोदर ठाकरचे विद्यापीठ SNDTचे महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यावेळेस महर्षी धोंडो केशव कर्वे SNDT. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर जिवंतपणे प्रेत यात्रा पाहिली होती त्यांनी. SNDT मुख्यालय मुंबईमध्ये. 1958 साली महर्षी कर्वे यांनी भारतरत्न मिळाला. 1916 साली महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ सुरू केले. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला नाही. सत्यार्थ प्रकाश तो वो है. सत्यार्थ प्रकाश उसका है. किसका देख बता रहा. सत्यार्थ प्रकाश उसने लिखा था. क्या जो आर्य समाज है, आर्य समाज. सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती जो आर्य समाज है. वेदांकडे परत चला उसका है. सार्वजनिक सत्यधर्म एनहेलेशन ऑफ का डॉक्टर बी आर आंबेडकर का है.
ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले माहिती. पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. जन्मतारीख 11 एप्रिल 1827 मृत्यू 28 नोव्हेंबर 1890. 1890. शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे. सार्वजनिक सत्यधर्म त्यांच्या शेवटच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला हा ग्रंथ आहे. 1891. सत्यार्थ प्रकाश. स्वामी दयानंद सरस्वती. ॲनिलेशन अवकाश. डॉ. बी. आर. आंबेडकर. जिवंतपणी आपली प्रेताच्या बाहेर माणसाचे समाजसुधारक कोणते? गोपाळ गणेश आगरकर. टेंभू कराड सातारा. टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर हे उदारमतवादी, बुद्धिप्रमाणवादी विचारवंतांपैकी एक होते. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार याच्या तत्वानुसार ते आयुष्यभर वागले. 1888 आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र काढले. आगरकर केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. केसरीचे पहिले संपादक. सुधारक केसरीचे पहिले संपादक. केसरी संपादक. सर्व साक्ष जगतपती त्याच्या नौकेचे मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य आहे? समाज. सत्यशोधक समाज. कोणता? 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873 पुणे. सत्यशोधक समाजाची स्थापना. सर्व साक्षी जगतपती त्याच्या नौकेच्या मध्यस्थी. महात्मा फुले. कटकून सातारा काहीतरी. देवाला जाण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही असे महात्मा फुलेंचे विचार होते. प्रार्थना समाज. 1867. आत्माराम पांडुरंग. डिप्रेस क्लासेस मिशन वीरा शिंदे. बहिष्कृत हितकारिणी सभा. 1924 मुंबई. डॉ. बी. आर. आंबेडकर. बहिष्कृत हितकारिणी सभा. दीक्षाभूमी नागपूरमध्ये आहे. दीक्षाभूमी हे स्थळ कुठे आहे? दीक्षाभूमी हे स्थळ नागपूरमध्ये आहे. दीक्षाभूमी नागपूरच्या डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यामुळे त्या भूमीला दीक्षाभूमी असे म्हटले. चैत्यभूमी मुंबई. डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे समाज. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 3 जानेवारी 1831. सावित्रीबाई फुलेंची जन्म नायगाव सातारा. नायगाव. त्यांचे कार्य भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि आधुनिक स्त्रीवादी. 1948 पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. 1852 महिलांच्या हक्कांसाठी जागृती निर्माण करण्यासाठी महिला सेवा मंडळ स्थापन केले. पुस्तके. काव्य फुले बावनकशी सुबोधरत्न. कर्मोस्टॅम्पे. पुस्तके. काव्य फुले बावनकशी सुबोधरत्न. आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले? राजा राममोहन राय. सतीपंथीचा कायदा. विल्यम बेंटिक. 1829 की बात आहे. राजा राममोहन राय हे आद्य सुधारक होते आणि त्यांनी आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. ते ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते. ब्राह्मो समाज स्थापक. आर्य केले स्वामी दयानंद सरस्वती. ब्राह्मो केले हे राजा राममोहन रॉय. 1828 कलकत्ता. आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी भारतातून सतीबंदीचे प्रश्न करण्यासाठी प्रयत्न 1829 बंद केले. 1815 राजा राममोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. आत्मीय सभेची स्थापना केली. ते बंगालमधील सामाजिक सुधारणेचे अग्रवादी होते. कोणती? राजा राममोहन राय कोण होते? आत्मीय सभा आणि ब्राह्मो. आत्मीय समाज आणि ब्राह्मो समाज. आर्य समाज घेतला स्वामी दयानंद सरस्वती. आधुनिक भारतात निर्माते जनक राजा राममोहन राय. भारताचे पितामह दादाभाई नौरोजी. लॉर्ड डलहौसीला गव्हर्नर जनरलला पण आधुनिक भारताचे निर्माता म्हणतात. लॉर्ड डलहौसी सुद्धा आहे. इंग्लंडच्या संसदेचे पहिले सदस्य कोण? दादाभाई नौरोजी. एजेड पर्सन ते. दादाभाई नौरोजी उदारमतवादी नेते. त्यांचे इतर नाव ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया. भारताचे अनधिकृत राजदूत. भारताचे पितामहा दादाभाई नौरोजी. 1892 ते 95 पर्यंत युनायटेड किंगडम हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये संसदेचे सदस्य असलेले पहिले भारतीय. 1886, 93 आणि 6 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ते. पुस्तक. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. वृत्तपत्र. रास्त गोफ्तार. दादाभाई नौरोजी आणि द व्हॉइस ऑफ इंडिया. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध. मुंबई में देवदासी प्रथा थी. विठ्ठल रामजी शिंदे. बापरे, बहुत खतरनाक प्रथा है बापरे तो देवदासी. मुंबई में देवदासी. विठ्ठल रामजी शिंदे.
डिप्रेस मिशन क्लासेस आहे का, विठ्ठलराम शिंदे, पूर्ण महर्षी विठ्ठलराम शिंदे, जन्म 23 एप्रिल 1873, जमखंडी कर्नाटक. 1905 अस्पृश्य मुलांसाठी रात्र शाळा सुरू केल्या 1905 मध्ये. 16 ऑक्टोबर 1906 ऑल इंडिया रिप्रेस क्लासेस मिशन, ऑल इंडिया रिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. त्यांच्यावर प्रभाव जॉन स्टुअर्ट मिल या लेखनाच्या ऑन लिबर्टी अँड सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा 1911 मध्ये मुरडी प्रतिबंध प्रतिष्ठा. 1920 मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्य निवारण परिषद मोस्टा MP. 1920 मध्ये अखिल भारतीय विठ्ठलरामजी शिंदे, मृत्यू 2 एप्रिल 1944. डॉक्टर आंबेडकर यांनी यांचे समाधी स्थळ कुठे आहे? चैत्यभूमीचे समाधी स्थळ आहे. समाधी स्थळ आहे राजघाटमध्ये. महात्मा गांधी शांती डॉक्टर B.R. आंबेडकर चैत्यभूमी ठिकाण मुंबई दादर परिसर. 14 एप्रिल 1891 भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार. 6 डिसेंबर 1956 महात्मा गांधी स्थळ राजघाट. शांतीवनमध्ये जवाहरलाल नेहरू शांतीवन जवाहरलाल नेहरू शांतीवन जवाहर. खालीलपैकी कोण लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे. त्यांनी बालविवाह, हुंडा, बहुपती पत्नी त्यावर टीका केली. 1848 मध्ये लोकहितवादी या टोपण नावाने भाऊ महाजन त्यांच्या प्रभाकर मध्ये शतपत्रे लिहिली. 1882 लोकहितवादी मासिक चालू केले. लिखाण हिंदुस्थानचा इतिहास, लक्ष्मीज्ञान, पानिपत युद्ध आणि लंकेचे इतिहास. इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतच्या इकॉनॉमिक ड्रेन थेरी ऑफ दादाभाई नौरोजीने ड्रेन थेरी ऑफ इकॉनॉमी मांडली. 4 सप्टेंबर 1825 भारताचे पितामह. 1892 ते 95 ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ सभागृह संसद सदस्य म्हणून निवडून गेलेले ते पहिले आशियाई व्यक्ती. पुस्तक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया पुस्तकामध्ये भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा जातो याकडे लक्ष वेधलं. 86, 93 आणि 9. 86, 93 आणि 6 3 वेळा काँग्रेसचे. 1906 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पद भूषवले. मृत्यू 30 जून 1917 मध्ये. दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली? आवालाल रहिमान. क्या बात करा, आवालाल रहिमान. आवालाल रहिमान. यांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली? आवालाल रहिमान. शिक्षण जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई. शाहू महाराजांच्यावर रिजन्सी काउन्सिल यांच्या आर्थिक मदतीने 1888 मध्ये त्यांच्या एका चित्राला व्हाईसरॉयचे सुवर्ण पदक प्राप्त झाले होते. तेव्हापासून जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सुवर्ण पदक देण्याची पद्धत सुरू झाली. गाजली चित्रे रावणेश्वर आणि संध्यामठ. आनंदवट बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे 26 डिसेंबर 1914 हिंगणघाट वर्धा. बाबा आमटे. डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण. आनंदवन वरचंद्रवन हे आश्रम कुष्ठरोगांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर येथे स्थापन केले. लोकबिदारी प्रकार हेमलकसा. पुस्तके ज्वाला आणि फुले. कविता संग्रह उज्ज्वल उद्यासाठी काव्य. माती जागविल त्याला मत. इतर वन्य जीवन संरक्षण. नर्मदा बचाव आंदोलन. मेधा पाटकर है ना. मेधा पाटकर भीतीबाई. चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. मृत्यू 9 फेब्रुवारी 2008 बरोडा. 2008 मध्ये मृत्यू होते बरोडा. आनंदमठ. कादंबरी ही बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आहे. आनंदमठ ना बंकिमचंद्र चॅटर्जी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873. महात्मा ज्योतिबा फुले. 11 एप्रिल 1827 कडगुण सातारा. महात्मा ज्योतिबा फुले कडगुण सातारा. थॉमस पेन छत्रपती संभाजी महाराज. 24 सप्टेंबर 1873 समाजाची स्थापना. याच्यात सर्वसाक्षी जगतपती त्याच्या नौकेच्या मध्यस्थी. अध्यक्ष होते महात्मा ज्योतिराव फुले. मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे.
मुखपत्र दीनबंधू मोस्ट टाइम है भाई, ये दीनबंधू मुखपत्र साप्ताहिक दीनबंधू दीनबंधू घोषवाक्य सर्वशाही जगत त्याच नोकरीच्या मध्यस्थी प्रार्थना करणं सार्वजनिक सत्यधर्म प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग आनंदबंधू बाबा आमटे भारत सेवा समाज गोपाळकृष्ण गोखले समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे खालीलपैकी कोण? शतपत्रे गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी गोपाळ देशमुख शतपत्रे समाज प्रबोधन पर है ना. भाऊ महाजन प्रभाकर वृत्तपत्र बाळशास्त्री यामक दर्पण उत्तरपत्र कृष्णराव भालेकर दीनबंधू दीनबंधू है ना. आणि माउथपीस कोणता होता यांचा? दीनबंधू कृष्णराव भालेकर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रात गोपाळ देशमुख यांनी शतपत्र लिहिले. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रात गोपाळ देशमुख यांनी शतपत्र लिहिले. सन 1848मध्ये महात्मा फुले यांनी यांची मुलीची परिशाळा काढली भिडेवाड्यामध्ये पुण्यातील भिडेवाडा 1 जानेवारी 1948. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. ज्योतिबा गोविंदराव फुले कडगुण सातारामध्ये झाला यांचा जन्म. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कडगुण. समाज सुधारण्यासाठी स्त्री शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे हे ओळखून 3 जुलै 1848 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे त्यांच्या वाड्यात मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढण्या अगोदर 1819 मध्ये कोलकात्याला अमेरिकन मिशनची हिंदू मुलीसाठी पहिली शाळा काढली होती. फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढण्या अगोदर 1819 मध्ये कोलकात्याला अमेरिकन मिशनने हिंदू मुलीसाठी पहिली शाळा काढली होती. हिंदू मिशनने मुलींसाठी पहिली शाळा काढलेली होती. महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करण्यावर प्रेरणा काढल्या. अहिल्यानगर मिशनरी स्कूलच्या मिस यापैकी कोणत्या महापुरुषाच्या महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला नाही? भाई कोणत्या महापुरुषाचा जन्म झाला आहे? गोपाळकृष्ण गोखले यांच्याच याला आहे. गोपाळकृष्ण गोखले टेंभू कराड सातारा जरा मोहन पश्चिम बंगाल में, दादा सरस्वती गुजरात में, दादाभाई नौरोजी तो वेस्ट बंगाल में ना. 1 मे 1866 रोजी रत्नागिरी येथील कोटकाडू येथे गोपाळकृष्ण गोखले येथे जन्म झाला आहे. त्यांनी 1905 गोपाळकृष्ण गोखले 1886 रोजी रत्नागिरी येथील कोटडूक येथे गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झालेला आहे. 1905 मध्ये त्यांनी भारत सेवा समाजाची स्थापना केली. गोपाळकृष्ण गोखले गोपाळ गणेश आगर की बात नहीं हो रही है. गोपाळ गणेश आगर की बात नहीं, गोपाळकृष्ण गोखले की बात हो रही है. गोपाळकृष्ण गोखले रत्नागिरी रायगड रत्नागिरीमध्ये ते महात्मा गांधी राजकीय गुरु होते. महात्मा गांधी राजकीय गोपाळकृष्ण गोखले. डिप्रेस क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदे आणि यांनी काय सती प्रतिबंधामध्ये सतीबंदीनी सती व मुंबईमध्ये देवदासी प्रथा यांनी बंद केली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 मध्ये डिप्रेस क्लास मिशन स्थापना केली करून अस्पृश्यतेविरुद्ध देशभरात लढा उतरला. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग डॉक्टर आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग 31 मार्च 1867 दिवशी मुंबई येथे काही सुधारकांनी मंडळींनी प्रार्थना समाज स्थापन केला. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे अध्यक्ष तर बाळ मंगेश वागळे हे कार्यवाहक होते. इसवी सन 1873 मध्ये महात्मा गांधी यांनी फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्याग्रही समाज 24 सप्टेंबर 1873 आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज ब्राह्मो समाजाचे व राजा राम मोहन राय आर्य समाज वो गुजरात में 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुणे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दीनबंधू हे उत्तर प्रदेश सत्यशोधक समाजाचे मुखपत्र. दीनबंधू भालेराव कृष्णदेव भालेराव दीनबंधू कृष्णदेव भालेराव यांचे दीनबंधू माउथपीस होता बस खतम काम. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती आणि हे एक धार्मिक पंथ होते. स्थापना 10 एप्रिल 1875 गिरगाव मुंबई नंतर येथे लाहोर येथे हलवण्यात आले व ते मुख्य उद्देश कालवे चुकी जोडी ओळखा. महात्मा फुले सत्यशोधक समाज बरोबर आहे. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद ब्राह्मो समाज राजा राममोहन राय डिप्रेस क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठलराम शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना करून अस्पृश्यतेविरुद्ध देशभरात लढा उभारला. आत्मचरित्र माझ्या आठवणी व अनुभव मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर दर्पण म्हणतात. दर्पण 1832 6 जानेवारी 1832 ची गोष्ट आहे. 6 जानेवारी जांभेकर हे मराठी
जांभेकर मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. तसेच ते मराठीतील पहिले पत्रकार होते. स्वदेशात परकीय शिक्षणाचा अभ्यास व्हावा यासाठी त्यांनी समाज जागृती, ज्ञानप्रसारक, लोक कल्याणासाठी 12 नोव्हेंबर 1831 दर्पण वृत्तपत्राची घोषणा केली. सुरुवात 6 जानेवारी 1832. सुधारक साप्ताहिक. गोपाळ गणेश आगर, गोपाळ गणेश टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगर सुधारक टेंभू कराड सातारा. जिवंतपणे प्रेते यात्रा यांची निघाली होती. 1888 मध्ये नागरकरांनी सुधारक साप्ताहिक काढले. ते 2 भाषांमध्ये प्रकाशित केले. जे सुधारकमध्ये मराठी लेखन आगरकर, तर इंग्रजी लेखन गोपाळ कृष्ण गोखले करतो. निष्काम कर्ममठ महर्षी धोंडो केशव कर्वे. निष्काम कर्ममठ महर्षी धोंडो केशव कर्वे. डिप्रेस क्लासेस मिशन विठ्ठलरामजी शिंदे. महर्षी धोंडो कर्वे निष्काम कर्ममठ महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ. महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ. महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ. उद्देश स्त्रियांची उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे, कार्यकर्त्यांचे फळी तयार करणे, ब्रीदवाक्य, लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तनमन धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला? पुणे जिल्ह्यात झाला. गोपाळ हरी देशमुख पुणे जिल्ह्यात झाला. गोपाळ हरी देशमुख पुणेवाले पाच बसंते. जन्म 18 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यात झाला. गोपाळरावांचे मूळ धाराणे रत्नागिरी जिल्ह्यात पावस येथील होते. मूळ आडनाव शिंदे हे होते. त्यांना लोकहितवादी म्हणत. त्यांनी प्रसिद्ध 108 निबंध लिहिले. त्याला शतपत्रे म्हणत. गोपाळ हरी देशमुख शतपत्रे. गोपाळ हरी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख शतपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? आंबवडे. 3 बारा तीसरा वाला कई बार आहे रे भाई. आंबवडे. आंब आणि वडे. आंब अधिक वडे. आंबवडे. 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 आंब वडे. आंबवडे. जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदोर जवळील महू येथे लष्कर शावणी झाले. संपूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ. सकाळ होते ना, सकपाळ. आंबवडे 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 सकपाळ. महाराष्ट्रातील रत्नागिरी दापोली. रायगड रत्नागिरी दापोली मधील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव आहे. रत्नागिरी रायगड रत्नागिरीमध्ये आंबवडे इथं आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? नायगाव सातारा. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. 1840 मध्ये सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. 1995 3 जानेवारी 1995 पासून 3 जानेवारी हा दिवस राज्य बालिका दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. साजरा करतो. रुग्णांची सेवा करीत असताना त्यांना प्लेग झाला व 10 मार्च 1897 रोजी 66 वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या. ईश्वर हा नेहमी एकच असतो. एकेश्वरवाद. महात्मा ज्योतिबा फुले. ईश्वर हा नेहमी एकच असतो असे कोणी म्हटलं आहे? महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी त्यांच्या मते सत्य हा एक मानवी धर्म असून त्यासारखा कोणताही धर्म नाही. नवस, मंत्र, तंत्र, व्रत, वैकल्य, श्राद्ध, तीर्थयात्रा या सर्व गोष्टींना ईश्वर हा नेहमी एकच असतो. महात्मा ज्योतिबा फुले. ईश्वर हा नेहमी एकच असतो. महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा विरोध होता मूर्तीपूजेला, पण फुले त्यांनी विरोध केला. फुलेंच्या मते ईश्वर हा निर्गुण व निराकार असून तो एकच आहे. ईश्वरासाठी फुलेंनी निर्मिक शब्द वापरला. ईश्वरासाठी फुलेंनी निर्मिक शब्द वापरला. कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली? नारायण मेघाजी लोखंडे. रविवार सुट्टी होती ना 10 जून 1890 की बात है. बापरे. नारायण मेघाजी लोखंडे. लोखंडे आठवड्यातील 30ही दिवस राबवणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुट्टीचा लढा दिला आणि 10 जून 1890 पासून रविवारी येते त्याची साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली. ख्रिश्चन लोक रविवारी चर्चमध्ये जात म्हणून हा दिवस निवडला. महाराष्ट्रातील या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. सर्वप्रथम महाराष्ट्रातील हा मुलगा धोंडो केशव कर्वे 58 मध्ये मिळाला आहे. 1958 भारतरत्न मिळवणारे कार्य हे पहिले भारतीय महाराष्ट्रीयन व्यक्ती. 1958 मध्ये कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार गौरव मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला आहे? महू मध्य प्रदेश. आंबवडे आणि सकपाळ. आंबवडे आणि सकपाळ. 14 एप्रिल 1891 रोजी इंदोर जवळील महू येथे आंबेडकरांचा जन्म लष्करी छावणीत झाला. मृत्यू दिल्ली. समाधी दादर मुंबई. चैत्यभूमी.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 4 ऑक्टोबर 1819 मध्ये. 4 ऑक्टोबर 1819 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर काले तराड याची संस्थेची स्थापना केली. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते? डेबोजी झिंगराजी जानोरकर. संत गाडगे बाबा. माणिकराव बंडोजी इंगळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. डेबोजी झिंगराजी जानोरकर. जानोरकर पाहिजे बा. डेबोजी झिंगराजी जानोरकर. डेबोजी झिंगराजी जानोरकर. गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म शेटगाव अमरावती येथे परीट जातीत झाला. त्यांचे वंश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्याने लोक त्यांना गाडगे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणून ओळखत. अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. सेवा सदन आहे, शारदा सदन आहे, मुक्ती सदन आहे आणि पंडिता सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या म्हणले? रमाबाई रानडे. सेवा सदन रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई सेवा सदन रमाबाई रानडे. सेवा सदन रमाबाई रानडे. मग पंडित रमाबाईनं का केलं? स्थापना मुंबईत 1908 मध्ये तर पुण्यात 19 शारदा सदन पंडिता रमाबाई. बस शारदा सदन पंडिता रमाबाई. सेवा सदन रमाबाई रानडे. शारदा सदन पंडिता रमाबाई. सेवा सदन रमाबाई रानडे. 1909 मध्ये झाली. मुंबईचे सुधारक श्री मलबारी व श्री गिट्टीमल यांच्या सहकार्याने सेवा सदनची योजना रमाबाईंनी मांडली व सर्वांच्या विनंतीने अध्यक्षपद स्वीकारले. ग्रामगीता माणिक बंडोजी इंगळे. ग्रामगीता तुकडोजी महाराज. ग्रामगीता माणिक बंडोजी इंगळे तुकडोजी महाराज. चौथं नाव माणिक बंडोजी इंगळे. 1968 राष्ट्रसंत तुकडोजी म्हणून ओळखले जाते. 1909 ते 68 पर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनाच्या प्रयत्नांनी वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषकांच्या काव्यरचना केली आहे. राष्ट्रसंत ही पदवी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिली. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कारकर्ते कोणास म्हणतात? रघुनाथ धोंडो कर्वे. वो निकाला था सेप्टिक निकाला था उसने. सेफ्टी पिल्स निकाला था. रघुनाथ धोंडो कर्वे. महर्षी धोंडो कर्वे का है ना. रघुनाथ धोंडो कर्वे व स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र 1921 साली लंडन येथे सुरू केले. त्याचे वर्षी ते भारतात सुरू केले. ते धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होते. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य नाना जगन्नाथ शंकर शेठ. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य प्रश्न आहे आता. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य नाना जगन्नाथ शंकर शेठ बनले आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य नाना जगन्नाथ शंकर शेठ. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ यांची निवड करण्यात आली. मुंबई काउन्सिलवर निवडून गेल्यानंतर त्यांची म्युनिसिपलसाठी प्रयत्न केला व त्यातून 1846 मध्ये म्युनिसिपल ॲक्ट पास झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतो? 14 ऑक्टोबर. धम्मचक्र प्रवर्तन दिन. या दिवशी त्यांनी भिक्षा घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धम्मचक्र प्रवर्तन दिन. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतात. तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणते? अमरावती. यावलीमध्ये जन्म आहे. मोजरीमध्ये समाधी आहे. माणिक बंडोजी इंगळे. 1909 ते 1909 आहे ना. 1909 30 एप्रिल 1909 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मुंजडा. वडिलांचे बंडोपंत आणि आईचे नाव मुंजडा होते. त्यांना डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती पदवी दिली. आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण होते? पंडिता रमाबाई. आर्य समाजाची स्थापना 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 हिंदू लेडीज क्लबची स्थापना. आर्य समाजाची स्थापना आणि कोणता? शारदा सदन. आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली त्यांनी. आर्य महिला समाज 1882 स्थापना 30 एप्रिल 1882 पुण्यात. उद्देश स्त्रियांची त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारापासून मुक्तता करणे. त्यांना रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत त्यांची मदत झाली. विस्तार सोलापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, ठाणे, बार्शी येथे समाज झाल्या. 1944 मध्ये समता संघाची स्थापना.
कोणत्या समाजसुधारकांनी केली? 1944 मध्ये समता संघाची स्थापना. महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे समता संघाची स्थापना. समता संघाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा. विनायक दामोदर सावरकर भूगर नाशिकमध्ये जन्म झाला आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कमाव शिगार शिक्षण संस्था. कर्वे यांनी समता संघाची स्थापना 1944 साली केली. उद्देश माणसात असलेले मतभेद कमी करून समानतेची भावना निर्माण केली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय? सेनापती बापट म्हणजे कोण? सेनापती बापट पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापट पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापट पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रह बापट नेतृत्व म्हणून केले. जनतेने त्यांना सेनापती पदवी दिली. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केला होता? साने गुरुजींनी केला होता. पंढरपूरमध्ये स्वामी गुरुजी. पूर्ण पांडुरंग सदाशिव साने. जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूर येथील विठोबा मंदिर खुले करण्यासही गुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. पत्री हा साने गुरुजींनी पहिला काव्यसंग्रह. मुंबईचे हरिजन मंत्री गणपतराव तपासे यांचा समावेश विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. छात्रालय हे वृत्तपत्र सुरू केले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुण्यात झाला. गोपाळराव यांचे पूर्ण घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ घराणे पावस येथील होते. मूळ आडनाव सिंधवे हे होते. ते मराठीतून लेखन करायचे. महात्मा फुले यांचे जन्म सातारा. कडगुण सातारा 11 एप्रिल 1827 मध्ये सत्य समाज स्थापना. 24 सप्टेंबर 1873 मध्ये आहे. सावित्रीबाई फुले पत्नी. बुधवारपेठ बिडेवाला पहिले शाळा. दत्तक मुलगा यशवंत यांच्या कोणा शाहू महाराजांच्या सुद्धा यशवंत नाव होता. स्थापना सत्य समाज विद्या शिकवणारी मंडळी संस्था. मुंबईतील जनतेने पदवी दिली. महात्मा. भारतीय स्वातंत्र्याचा जनक कोणाला म्हटलं आहे? लोकमान्य टिळक. व्हॅलेंटाईन किरोल यांनी म्हटलं आहे. बाळ गंगाधर टिळक. गीतारहस्य ओरायन. केसरी व मराठा वृत्तपत्र. केसरी व मराठा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर चालला. महाराष्ट्रातील त्यांनी होम रूलची स्थापना केली. गणेशोत्सव 1893 1893 व शिवजयंती 1895 सुरू केली. प्रसिद्ध वाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा प्रवेश होतो? राजा राममोहन राय. ब्राह्मो समाज. आत्मीय समाज. ब्राह्मो आणि आत्मीय समाज. राजा राममोहन राय यांनी आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत असे म्हणतात. त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. त्यांनी आत्मीय सभा ब्राह्मो समाजाची स्थापना समाज सुधारणेसाठी केली. त्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. त्यांनी सती प्रथेला केलेल्या विरोधामुळे सती प्रतिबंधीचा कायदा 1829 साली बेंटिकने बंद केला. 1864 महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कुठे झाला? कडगुण सातारा. 11 एप्रिल 1827 कडगुण सातारा. महात्मा फुले यांचे 11 एप्रिल 1827 कडगुण जिल्हा सातारा. कडगुण सातारा या ठिकाणी झालेला आहे. पुस्तक शेतकऱ्यांच्या आसूड ब्राह्मणांचे कसं सार्वजनिक सत्यधर्म मानतो. प्रताकाशी गुलामगिरी. 1873 सत्य समाजाची स्थापना. 24 सप्टेंबर 1873 1882 मध्ये हंटर आयोगाची समाज साक्ष दिली. शिक्षण आयोग. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग सुद्धा म्हणतात. 1848 बुधवार पेठेल भिडेच्या वाड्यात पहिली शाळा. 1 जानेवारी 1848 त्यांच्यावर थॉमस पेनच्या द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाच्या प्रभावात महात्मा फुले यांनी सत्य समाज स्थापना कधी केली? 24 सप्टेंबर 1873 है ना हे होता.
सामाजिक सुधारणा होती ते 24/8/73. महात्मा फुले पुणे सार्वजनिक सत्याग्रह दीनबंधू यांनी त्याच नौकेच्या मध्यस्थी सर्वसाक्षी जगतपती त्याच नौकेच्या मध्यस्थी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म रायगड काय इंदूर जवळ महू. आंबावडे इधर है. आणि काय सकपाळ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म इंदोरजवळील महू मध्यवर्ती येथे झाला. 14 एप्रिल 1891 महू. 10 डिसेंबर 1856 दिल्ली. महाभारत निर्माण. डॉक्टर आंबेडकर दलितांचे नेते, मसुदा समितीचे अध्यक्ष, पहिले कायदामंत्री होते. लंडन विद्यापीठाची DSc पदवी मिळवणारे ते भारतातील पहिले नेते होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? विधवांना शिक्षण. विधवा लोकांना शिक्षण द्यायचं. त्यावेळेस असंच विधवांना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांना शिक्षण. जानेवारी 1899 लॉर्ड कर्जन आया था इस समय में. लॉर्ड कर्जन विधवांना शिक्षण देण्यासाठी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1899 साली अनाथ बालिकाश्रम हिंगणे येथे सुरू केले. त्याचा उद्देश विधवांना शिक्षण देऊन आत्मविश्वास निर्माण करणे होता. मुलींना शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी महिला विद्यालय सुरू केले. त्यांचे रूपांतर महिला विद्यापीठात झाले. सामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी कर्वे. पुण्याजवळील हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे. 1899 मध्ये त्यांनी काय विधवाला शिक्षण देण्यासाठी पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रमाचे महर्षी कर्वे यांनी 1899 साली सुरू केले. अनाथ बालिकाश्रम 1899, महिला विद्यापीठ 1907, निष्काम कर्ममठ 1990, 1910, समता संघ 1944. भारतरत्न मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन. खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? महात्मा ज्योतिबा फुले. 1882 ची गोष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोग समोर साक्ष दिली होती 1885 साली. विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर आयोग नेमला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे, मुलींना शिक्षण, शाळांना अनुदान, शाळा शिफारशी केल्या. पंडित रमाबाई यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष दिली. पंडिता रमाबाई सेवा सदन. आर्य महिला. भाई मेरे को तो गड़बड़ लग रही है. आर्य महिला है नहीं उसका, एक सेकंड. सेवा सदन तो देख लिया था मैंने. पंडिता रमाबाई ना. पंडिता रमाबाई. एक नेक्स्ट टाइम फिर देखना पड़ेगा. देख लेते अभी. पंडिता रमाबाई. सेवा सदन रमाबाई रानडे. आर्य समाज शारदा सदन पंडिता रमाबाई. आर्य समाज शारदा सदन. आर्य समाज शारदा सदन. पंडिता रमाबाई. आर्य समाज शारदा सदन आहे. पंडिता रमा सेवा सदन तर रमाबाई रानडे. परशुराम घोसवाडकर. कोण आहे रे परशुराम घोसवाडकर? कहाँ से आ गए? शाहू महाराज यांनी 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले? 1911 मध्ये कोणी पुनरुज्जीवन? परशुराम घोसवाडकर. अच्छा, परशुराम घोसरवाडकर. परशुराम घोसरवाडकर. त्यामध्ये महात्मा फुले यांनी पुणे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1911 साली शाहू महाराज यांनी परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? महाराष्ट्रात पहिले महात्मा फुले यांनी स्थापन केली.
महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेच्या वाड्यात 1848 रोजी स्थापन केली. महार मांग यांच्या शिकवण्यासाठी विद्या शिकवणारी मंडळी नावाची स्थापना सुद्धा केली. 1848 मुलींची पहिली शाळा, 1907 मध्ये महिला विद्यापीठ, 1916 मध्ये महिला विद्यापीठ, पहिले महिला विद्यालय मिळाले 1907 मध्ये. महर्षी कर्वे, फिर भाई 9 साल बाद महर्षी कर्वेंनी पुण्यामध्येच हे विद्यापीठसुद्धा काढले. डॉक्टर आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्यात सत्याग्रह 20 मार्च 1873. 1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदार तळ्यात सत्याग्रह. दलितांना पाणी पिण्यास बंदी होती. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यतांना मुक्त संचार असावा असा ठराव मंजूर होऊनही अंमलात येत नव्हता. म्हणून डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या पाणी देऊन सत्याग्रह केला. डॉ. बी. आर. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलेली कार्य. 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा. 1927 महाडच्या चौदार तळ्यात सत्याग्रह. 1927 मध्ये मनसुखी दहन केला डिसेंबरमध्ये. ये भाई मार्च में 20 मार्च की बात हुई थी और ये दिसंबर की बात हो रही है. 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रह. 1935 मध्ये येवला येथे हिंदू धर्म सोडण्याची प्रतिज्ञा. येवला. 1935 मध्ये. 1942 मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. 1955 मध्ये भारतीय बौद्ध महासभा. 1956 नागपूर येथे हजारो नयनसभेत बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म त्यांनी इथे स्वीकारला. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर. महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले कडकून सातारा कार्यालयामुळे यांच्या महाराष्ट्र मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. बालहत्या प्रतिबंधक गृह. विधवांच्या मुलांस बालहत्या प्रतिबंधक गृह. सत्यशोधक घरातून बनवलं होतं. बालहत्या प्रतिबंधक विधवांच्या मुलांना सांभाळण्यासाठी, सत्ययुग समाज, जनतेसाठी जनजागृती करण्यासाठी, अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्याची मंडळी. महार मांगतुंग महिलांना शिकवण्यासाठी. मिल अँड असोसिएशन कामगारांना संघटना. मुलींची पहिली शाळा मुलींनी शिक्षणासाठी. कोल्हापुरात 1911 मध्ये सत्ययुग समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली. कोल्हापुरात राजे शाहू महाराज 1911 मध्ये ते होते. काय नाव होता? शिरसवाडकर. काय नाव होतं त्याच्या? परशुराम घोरसवाडकर. 1911 मध्ये शाहू महाराजांनी परशुराम घोरसवाडकर आर्य समाज सत्ययुग समाजाची कोल्हापुरात शाहू महाराजांनी स्थापना केली. सत्ययुग समाजाची स्थापना 1873 साली महात्मा फुले यांनी केली होती. आर्य समाजाची स्थापना 1875 साली दयानंद सरस्वती यांची मुंबई येथे केली. 1911 साली सत्ययुग समाज आणि 1918 साली आर्य समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराज कोल्हापुरात केली. भारतात बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतात बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉ. बी. आर. आंबेडकर. बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉ. बी. आर. आंबेडकर. बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉ. बी. आर. आंबेडकर. डॉ. आंबेडकर हे शिक्षणाबद्दल कार्य. भारतातील बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ. सिद्धार्थ कॉलेज मुंबई. मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजी महाराज नगर. सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज. डॉ. आंबेडकरांनी भूषवलेली पदे. मजूर मंत्री लेबर मिनिस्टर. 1942 लेबर मिनिस्टर. 1942 वो लेबर मिनिस्टर थे भाई. 1942 वो लेबर मिनिस्टर थे. मोस्ट MP. कायदा मंत्री 1947 कायदा मंत्री. 1940 मसुदा समितीचे अध्यक्ष. 1940 राज्यसभा सदस्य. 1952 मध्ये राज्यसभा सदस्य झाले. 1955 मध्ये भारतीय बौद्ध महासभा स्थापना. 1991 भारतरत्न पुरस्कार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर आले होते? ते भाई सर्वात पहिले तर मुंबई से आहे ते आणि पश्चिम बंगालचे आहे आणि मुंबई से आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर हे घटना समितीवर निवडून गेले तेव्हा राज्य अस्तित्वात नव्हते, तेव्हा प्रांत असे संबोधले जायचे. डॉ. आंबेडकर हे 1946 साली बंगाल प्रांतातून घटना समितीवर निवडून गेले होते, परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी बंगालचा भाग पाकिस्तानात गेल्यानंतर त्याचे सदस्यत्व गेले. 1947 साली आंबेडकरांना मुंबई प्रांतातून घटना समितीवर निवडले गेले. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ गाव कोणते? मूळ नाव यशवंतराव. 26 जून किंवा 26 जून सामाजिक न्याय दिन. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत होते. त्यांचा जन्म कागल घाटगे घराण्यात झाले. कागल कोल्हापूर. दरवर्षी 10व्या वर्षी त्यांनी दत्तक घेण्यात आले तेव्हा शाहू ते नाव ठेवले. शाहू महाराजांच्या सुधारणा. मागासवर्गीयांना नोकरी 50% आरक्षण दिले होते. पुनर्विवाहाच्या कायद्यानं 1917 कुलकर्णी वतने बंद, महार वतने बंद. माणगाव येथे अस्पृश्यांना पहिली वर्ष 1920 विद्यार्थ्यांना वसतिगृह. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली. ते कोणत्या संदर्भात होते? शिक्षण संदर्भात. हंटर कमिशन होते. आणि आणखी एक होता कमिशन आहे आता चार्ल्स वुड्सचा कमिशन.
वूडचा कमिशन आया था, वूड चार्ल्स वूड जो आया था वो भी शिक्षण संबंधित होता. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनमुळे समोर शिक्षण संदर्भात शिक्षा दिली. 1882 शिक्षणाबाबत शिफारस करणे, प्राथमिक शिक्षण सक्ती शाळांना अनुदान, येथे गोंधळू नका. देखील येथे किती गोंधळू नका म्हणते. फुले शेतकऱ्यांच्या वेशात ड्यूक ऑफ कॉटन्सच्या सभेत गेले. फुले शेतकऱ्यांच्या ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सभेत, ड्यूक ऑफ कॅनॉट 1888. फुलेंनी शिक्षणासाठीच्या हंटर आयोगासमोर साक्ष दिली. कामगारांसाठी त्यांनी मुंबई मजूर पक्षाची स्थापना केली. डॉक्टर आंबेडकरांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? 14 ऑक्टोबर 1956. डिसेंबरमध्ये त्यांची मृत्यू झाली 2 महिन्यातच. डॉक्टर आंबेडकर दलित असल्यामुळे त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला. त्यांची हिंदू धर्मात होणारी फरफट थांबवण्यासाठी त्यांनी येवला येथे मी हिंदू म्हणून जन्मलो म्हणून मरणार नाही, हिंदू तरी म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केली. सर्व धर्माचा प्रसार करून त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड विलियम बेंटक 1829 की बात है. राजा राममोहन रॉय यांनी सतीविरुद्ध कोणता? आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज. सती म्हणजे पती निधनानंतर पत्नी स्वतःला चितेवर जाळून घेणे. रॉय यांनी स्वतःची वहिनी सती गेल्यानंतर त्यांना विरोधात आवाज उठवला. रॉय यांच्या प्रयत्नाने 1829 साली बेंटिक सतीविरुद्ध कायदा केला. रॉय यांनी आत्मीय सभा ब्राह्मो समाजाची स्थापना केली. उत्तर प्रदेश संवाद, कौमुदी, मिरातुल अखबार, वेदांत कॉलेजची स्थापना. त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक असे म्हणतात. संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 23 फरवरी 1876. 23 फरवरी 1876 है ना. 23 फरवरी 1876. डेबूजी झिंगराजी जानोरकर. ये डेबूजी झिंगराजी जानोरकर 23 फरवरी 1876. मोस्ट टाइम पे 23 फरवरी 1876. 23 फरवरी 1876 भंडारामध्ये विचारला आहे. 23 फरवरी 1876 जन्मदिवस. कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणाचा अंधश्रद्धेमुळे देव दगडात नसून तो माणसात आहे. शेंडगाव. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी केला? इसवी सन 2 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिले होते. कोल्हापूर संस्थान 1902 साली मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतला. भारतात आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. शाहू महाराज त्यांनी मागणी नसतानाही नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण दिले. 1902 मागासवर्गीयांना आरक्षण. 1912 प्राथमिक शिक्षण सक्ती. 1902 में दिया देखा कितना इंपॉर्टंट काम. 1920 वैदिक पाठशाला. 1911 कोल्हापूर येथे सत्य समाजाची स्थापना. 1918 कोल्हापूर येथे आर्य समाजाची स्थापना. रायशी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? लोककल्याणासाठी केला. 26 जून हा सामाजिक न्याय म्हणू का तो? रायशी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला. त्यांनी लोकांच्या जीवनात चांगला बदल घडण्यासाठी शिक्षण, आरक्षण योजना यांच्या मार्फत कार्य केले. कोल्हापूर संस्थानात राजेशाही होती. माझी जनता थोडीशी सुशिक्षित असती तर मी माझ्या राज्य त्यांच्या हवाली केले असते असे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? सत्यशोधक समाज. 1873 साली पुणे येथे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आर्य सेवा समाज गोपाळकृष्ण गोखले. सत्यशोधक महात्मा फुले. आर्य समाज सदानंद सरस्वती. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग. आर्य महिला समाज स्त्री शिक्षण सुधारणाकरिता यांनी स्थापन केल्या. पंडिता रमाबाई. आर्य समाज पंडिता रमाबाई. विधवा पतित महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिलं 1882 साली पुण्यात आर्य महिला समाजासाठी शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन, शांती सदन, शारदा मुक्ती कृपा आहे ना, शारदा सदन मोस्ट टाइम पे. मुंबई विधवांसाठी सेवा सदन रमाबाई रानडे. सेवा जज था इसलिए सेवा करता था वो. सेवा सदन रमाबाई रानडे अध्यक्षपद बसवले. रमाबाई रानडे ह्या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पुणे येथे सेवा सदन ही संस्था 1909 साली स्थापन केली. सेवा सदनाच्या मार्फत शिक्षकांनी महाविद्यालय स्थापन केलं. रमाबाई रानडे यांच्या जीवनाबद्दलची मालिका उंच माझा झोका. येथे गोंधळ नका. रमाबाई रानडे सेवा सदन, पंडित रमाबाई शारदा सदन. रमाबाई रानडे सिर्फ फक्त रमाबाई रानडे सेवा सदन, बाकी सब छोड़ दे. रमाबाई रानडे सेवा सदन, पंडित रमाबाई शारदा सदन, शांती सदन, मुक्ती सदन है ना, कृपा सदन बाहेर केला. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी आपला हुवर शूद्रास हा ग्रंथ कोणा समर्पित केला? ना जे होते कोण भाई अपने ये महात्मा ज्योतिबा फुले. हुवर शूद्रास महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला हुवर शूद्रास हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी
महात्मा फुले यांनी अर्पण केला. या ग्रंथात त्यांनी शूद्र आधी क्षत्रिय होते सांगितले आहे. हू वर शूद्रा, द अनटचेबल, बुद्धा अँड हिज धम्मा, रानडे, गांधीजी आणि जिन्ना, थॉट्स ऑन पाकिस्तान, ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज, स्वामी विवेकानंद, परमहंस समाज, ईश्वरचंद्र विद्यासागर हे पहिले होते ज्यांना शादी किया था विद्वेषी, ईश्वरचंद्र विद्यासागर ने. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. राजा राममोहन राय यांनी भारतातील प्रबोधनकारी जनक म्हणतात. त्यांना आद्य समाज सुधारक असेही म्हणतात, ते गोंधळू नका. ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय, सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले, प्रार्थना समाज, आत्माराम पांडुरंग, आर्य समाज, दयानंद सरस्वती. पुढीलपैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? कोणते वर्ग होते? गणपती विसर्जन 1893 की बात है, 1893 की बात है ना. फिर 1895 छत्रपती शिवजयंती, 1895 छत्रपती शिवजयंती मनवली होती. कोणते गणपती बौद्ध होते? बरोबर आहे. 3 थाई, 2 जगह 3 हट गया. आणि राष्ट्रसेवेचे कर्मठात नाही. रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू. रानडे विचारमतवादी हिंदू आणि बौद्ध. रानडे विचारमतीचे मोस्ट एम्प्लिफाय. नाव बाळ गंगाधर टिळक, भारतीय संशोधक जनक, भारताच्या अनभिषिक्त राजा. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, गणपती उत्सव, शिवजयंती, वृत्तपत्र केसरी आणि मराठा.